पुढचे 3 महिने काही राशींना सोन्याचे दिवस मिळवून देणार आहेत. होय, हे 3 महिने या राशींना भरपूर पैसा मिळणार आहे. शिवाय यांचं आयुष्यही बदलू शकतं. कल्पनेपलीकडचं यश मिळू शकतं. कारण 2025 या वर्षाचे शेवटचे 3 महिने उरलेत आणि हे 3 महिने अत्यंत शुभ, भरभराटीचे, सुखसमृद्धीचे आणि वरदान काळाप्रमाणे जाऊ शकतात असं भाकीत बाबा वेगांनी केलंय. तुमची ही रास यात आहे का? चला जाणून घेऊया. म्हणता म्हणता 2025 या वर्षाचा उत्तरार्ध सुरू झालेला आहे. सण उत्सव मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात साजरे होताना वर्ष कधी सरत आलं हे समजलंच नाही. 2025चे शेवटचे 3 महिने आता राहिले आहेत. यानंतर 2026 या इंग्रजी नववर्षाची सुरुवात होईल. आता आपण केलेल्या कामाचं चीज व्हावं, मेहनतीचे यथायोग्य किंचितसे अधिक फळ मिळावे अशी प्रत्येकाची मनोकामना असते. देवी लक्ष्मीची कृपा कायम असावी, घरात कोणत्या गोष्टीचीही कमतरता भासू नये, धनधान्य, वैभव, ऐश्वर्य, सुखसमृद्धी, सुबत्ता असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. शिवाय ग्रहांच्या गोचराने शुभयोग, राजयोग जुळून येत असतात. काही वेळा प्रतिकूल योगही भरघोस भरभराट करणारे ठरू शकतात. आता बाबा वेगांची भाकीतं नेहमीच चर्चेत असतात. ते केवळ भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यांनी अनेक भविष्यवाण्या केल्या होत्या, त्या कालांतराने खऱ्या ठरल्याचं मानलं जातं. आता 2025च्या शेवटच्या 3 महिन्याबाबत बोलायचं झालं तर ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या कालावधीत बाबा वेगांच्या मते हे 90 दिवस काही राशींसाठी अत्यंत शुभ ठरू शकतात. या 4 राशींना या महिन्यात उच्च भाग्य लाभेल. ही लोक सर्व चहूबाजूंनी आनंद, यश आणि प्रगतीची अपेक्षा करू शकतात. 2025 या वर्षाच्या शेवटच्या 3 महिन्यात कोणत्या भाग्यवान राशींना काय फायदा होऊ शकतो बघूया. पहिली भाग्यवान रास आहे वृषभ रास. 2025चे शेवटचे 3 महिने वृषभ राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ ठरू शकतील. या काळात नवग्रहांचा राजा सूर्याचा विशेष आशीर्वाद या राशीच्या व्यक्तींवर राहू शकेल. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत ज्या संधीची वाट तुम्ही पाहत होतात ती उपलब्ध होईल. कामात वेगाने यश, प्रगती साध्य करू शकाल. कष्टाचे फळही मिळेल. आदर, मान सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक जीवन आनंद आणि शांततेने भरलेलं असेल. या 3 महिन्यात प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात. भाग्याची आणि नशिबाची साथ सर्व बाजूने असेल. एकंदरीतच वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ वरदानापेक्षाही कमी असणार नाही. दुसरी भाग्यवान रास आहे मिथुन रास. 2025चे शेवटचे 3 महिने मिथुन राशीसाठी खूप शुभ संकेत घेऊन येतील. या काळात गुरुग्रहाच्या आशीर्वादानं भाग्योदय होऊ शकेल. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामं पूर्ण होतील. करिअरमध्ये यश आणि प्रगतीच्या नव्या संधी उपलब्ध होतील. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती आणि मान सन्मान मिळू शकतात. व्यावसायिकांना लक्षणीय आर्थिक लाभ होईल. कुटुंबात शांतता आणि आनंदाचं वातावरण राहील. वैवाहिक जीवन अधिक सुसंवादी होईल. आरोग्याच्या समस्या कमी होतील आणि मन आनंदी राहील. एकूणच मिथुन राशीसाठी हा काळ भरभराटीने भरलेला असेल. तिसरी भाग्यवान रास आहे कन्या रास. कन्या राशीच्या व्यक्तींना 2025चे शेवटचे 3 महिने शुभ फलाने भरलेले असतील. शनीच्या आशीर्वादाने या काळात नशिबाची भरघोस साथ लाभू शकेल. दीर्घकाळापासून चालत आलेले आर्थिक प्रश्नही या काळात संपतील. संपत्तीचे नवीन स्रोत येतील. कारकिर्दीत आणि व्यवसायात प्रचंड यश आणि प्रगती दिसेल. या काळात नवीन मालमत्ता किंवा वाहन मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल. प्रियजनांचा भक्कम पाठिंबा सुद्धा मिळेल. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त करू शकाल. मेहनतीचे सर्वोत्तम फळ मिळेल. एकूणच कन्या राशीसाठी हा काळ सुखसमृद्धीचा ठरू शकेल. त्यानंतरची चौथी भाग्यवान रास आहे कुंभ रास. 2025चे शेवटचे 3 महिने कुंभ राशीसाठी अत्यंत शुभ असतील. शनीच्या 7.5चा शेवटचा टप्पा सुरू असला तरी 2025 वर्ष सरताना चौफेर लाभ होतील. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामं पूर्ण होतील. करिअरमध्ये नवीन टप्पे साध्य होतील. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात नफा मिळण्याची संधी मिळेल. कुटुंबात आनंद राहील. जोडीदाराबरोबरचे नाते अधिक सुसंवादी होईल. या काळात संपत्ती, आदर, मान सन्मान आणि यश मिळेल. एकूणच ऑक्टोबर ते डिसेंबर हा काळ कुंभ राशीसाठी आनंद आणि प्रगतीने भरलेला असेल. तर ही संपूर्ण माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून या संदर्भात तज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणं उपयुक्त ठरू शकेल असं सांगितलं जात आहे. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील.
तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.